रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा एक बातमी खरं तर आलेली आहे. कारण की कुकडी धरणा अंतर्गत येणाऱ्या एडगाव धरण असेल किंवा डिंबा धरण असेल, या डिंबा धरणाच्या कालव्यातून खरं तर पाण्याचा जो प्रवाह आहे, आवर्तन आहे ते सोडलेलं पाहायला मिळते. मी सध्या आलो आहोत आंबेगाव तालुक्यातील डिंबा धरणाच्या डाव्या कालव्याबाबत. या ठिकाणी पाहतो की खरं तर या ठिकाणी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाकडून खरं तर हे आवर्तन आहे, ते आवर्तन सोडण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत शेतकऱ्यांची मागणी होती की रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात यावं आणि याच अनुषंगाने सध्या हे जे आवर्तन आहे ते सोडलेलं पाहायला मिळतं. कारण की रब्बीच्या पहिल्या आवर्तनात आता कुकडीचा डावा कालवा असेल, यामध्ये सुमारे 4 टीएमसी, तर उर्वरित इतर कालव्यातून सुमारे 2.5 टीएमसी असे एकूण 6.5 टीएमसी पाणी सध्या शेती सिंचनासाठी सोडण्याचं जे नियोजन आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. यातच एकंदरीत कुकडी प्रकल्पाच्या रब्बी आवर्तनाच्या नियोजनासाठी अनेक वेळा बैठकी झाल्या, त्या लांबल्या सुद्धा. मात्र आता सध्या आपण पाहतो की रब्बी हंगामासाठी जे आवर्तन आहे ते खरं तर सोडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. या कुकडी प्रकल्पाअंतर्गत लाभ क्षेत्रातील जुन्नर असेल, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यातील गहू, कांदा, ऊस या रब्बी हंगामातील प्रमुख पिकांसह इतर भाजीपाला पिकांच्या लागवडीची कामे सध्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली पाहायला मिळते. आणि याच पिकांना पाण्याची जी टंचाई आहे ती होऊ नये यासाठी हे जे रब्बीचं आवर्तन आहे ते खरं तर सोडण्याची मागणी शेतकरी वर्गाकडनं केली जात होती. त्यासोबत डिंबे धरण असेल त्याचा उजवा आणि त्यासोबत घोड शाखा कालव्यात अंतर्गत हे पाणी सोडण्याची जी मागणी आहे ती खरं तर करण्यात आली होती. आणि याच अनुषंगाने रब्बी हंगामामधील जी शेती पिकं आहेत त्या शेती पिकांना पाण्याचा तुटवडा होऊ नये यासाठी खरं तर जे आवर्तन आहे हे आवर्तन सोडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे डिंबे धरणाचा डावा कालवा असेल, त्याचप्रमाणे एडगाव धरणातील जो कालवा असेल, या कालव्याद्वारे सध्या हे पाणी आहे, हे आवर्तन आहे, हे सोडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. यावर स्पीच आहे मिसुल जगे, TV9 मराठी, आंबेगाव, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.